इंग्लिश मोटिवेशन बुक्समध्ये वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल बुक यू कॅन कम अक्रॉस. आणि मला वाटतं की हे प्रत्येक टॉप कॉर्पोरेट लीडर, टॉप कॉर्पोरेट अंकोज हे पुस्तक तुम्हाला डेफिनेटली मिळेल. कारण माझ्या दृष्टीने प्रोकास्टिनेशन म्हणजे चाल ढकल याच्यावरती जर टॉप 3 पुस्तकं काढली जगातली, त्या ते पुस्तकाचं नाव असेल. आणि पुस्तकाचं नाव ईट दॅट फ्रॉग. येस, ईट दॅट फ्रॉग. आणि लेखक ब्रायन ट्रेसी. सहज प्रश्न विचारायचा, हे असं काय नाव, ईट दॅट फ्रॉग? ब्रायन ट्रेसी म्हणतो, सकाळी उठल्यावरती लाईव्ह फ्रॉग खाल्ला तर काय होऊ शकतं. सोप्या भाषेमध्ये, सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये, जो सकाळी उठल्यानंतर कोणतं काम पहिलं करावं, कठीण करावं का सोपं करावं? ब्रायन ट्रेसी म्हणतो, सर्वप्रथम कठीण काम करावं. आपल्याला काय सवय असते ना, आपण काय करतो, सोपं काम पहिलं करतो आणि कठीण काम नंतर करतो. पण याचं बरं उलटं म्हणणं. असं का करायचं, पहिलं कठीण काम आणि मग सोपं? सिंपल म्हणणं आहे ब्रायन ट्रेसीचं. कठीण काम केल्यानंतर आपल्यामध्ये सेल्फ एस्टीम वाढतो, स्वतःची किंमत स्वतःच्या मनात अत्यंत वाढते. त्यामुळे पुढची सगळी कामं आहे त्याच्यामध्ये खूप जोशपूर्ण केली जातात. 21 चॅप्टर्स आहे त्या पुस्तकात, 21 आणि सगळे 21 चॅप्टर्स रत्न आहेत, रत्न. कुठलंही पान उघडा, कोणतेही चॅप्टर सुरू करा, इट विल गिव्ह लॉट ऑफ एनर्जी, मोटिवेशन आणि प्रोडक्टिव्हिटीवरती अत्यंत पॉवरफुल बुक, पर्टिक्युलर प्रोकास्टिनेशनवरती. हे म्हणजे ईट दॅट फ्रॉग. काय उदाहरण व्यवस्थित वाटतात. एक चॅप्टर कव्हर केले आहे, तो म्हणजे परेटो प्रिन्सिपलचा, ज्याला आपण 80-20 प्रिन्सिपल म्हणतो. परेटो हा इटालियन इकॉनॉमिस्ट होता आणि ती खूप मस्त कन्सेप्ट त्यांनी काढली, ती म्हणजे 80-20 प्रिन्सिपल. हे काय हो 80-20 प्रिन्सिपल? त्याचं म्हणणं असं आहे की 20% आपण काम केलं, फोकस केला पूर्ण, तर 80% काम केलं जातं. म्हणजे बिझनेस लँग्वेजमध्ये की 20% लोक तुम्हाला 80% बिझनेस देतात. लोक काय करतात, खूपशा गोष्टी करत जातात आणि मग अडकतात. तर फक्त 20% कडे फोकस करा, इट विल गिव्ह यू 80% बिझनेस. मला हे प्रिन्सिपल सगळ्यामध्ये ॲप्लिकेबल आहे, फक्त बिझनेससाठी नाही तर सगळ्यामध्ये ॲप्लिकेबल आहे. परेटो प्रिन्सिपल म्हणजे 80-20 प्रिन्सिपल. सेकंड प्रिन्सिपल जे खूप पॉवरफुल मला तरी वाटलं आणि आय एम शुअर अबाउट इट, जर आपण अंगीकरण केलं की इट विल टेक यू डिफरंट लेवल ऑल टुगेदर. स्वतःचे कोच, स्वतःचे मेंटॉर, स्वतःचे गाईड हे स्वतः व्हा. काय होतं माहिती आहे ना, बरेचसे आपण अनप्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीजकडे जातो आणि प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी दुर्लक्ष जातं आणि मग आपण कंटाळा करतो, आळसपणा करतो. स्वतःवरती कंट्रोल आणा आणि स्वतःचे कोणत्याही एखादी गोष्ट आपण घेतली, खरोखर आपल्या गोलचे रिलेटेड आहे का आपण टाइम वेस्ट करतोय, हे स्वतःला प्रश्न विचारा. अँड यू युअरसेल्फ कॅन बिकम अ फॅन्टॅस्टिक गाईड अँड मेंटॉर. तिसरं खूप सुंदर उदाहरण मला याच्यामध्ये वाटलं. एक लेडी त्यांच्याकडे आल्या ट्रेनिंगसाठी आणि त्या खूप अशा बिझी असायच्या. त्यात त्यांना थोडा वेळ मिळाला, 2 दिवसाचं ट्रेनिंग होतं आणि त्या ब्रायन ट्रेसीला म्हणतात की माझं शेड्यूल एवढं पॅक आहे की मला घरी पण वेळ देता येत नाही अजिबात. त्यामुळे घरी कुरकुर होते, ऑफिसमध्ये ओव्हरलोडेड असते मी, माझं कुठेच काय धड होत नाही. सिंपल त्याने एक्सरसाइज करायला सांगितलं. त्या लेडींना ब्रायन ट्रेसीने सांगितले की तुझे पहिले 3 गोल्स बाजूला काढून ठेव. येस, 3 महत्त्वाच्या गोष्टी, बाकी सगळं सोडून दे. महत्त्वाच्या 3 गोष्टी कर, त्याच्यात तुझा हातखंड आहे. अशा गोष्टी करू नको, त्याची तुला गरज नसेल त्या गोष्टी करू नको. लक्षात घ्या, हे प्रिन्सिपल त्या लेडीने फॉलो केलं. इट चेंज हर लाईफ. प्रोडक्टिव्हिटी डबल झाली तिची ऑफिसमधली. घरात देखील चांगला वेळ देऊ शकली. याचं कारण म्हणजे परत एकदा ब्रायन ट्रेसीचं पॉवरफुल बुक. एक शेवटचं उदाहरण द्यावं असं वाटतं. मला वाटतं हे तुम्ही करू शकलात तर इट विल टेक यू टू डिफरंट लेवल ऑल टुगेदर. कोणतेही काम ABCDE पर्यंत डिवाइड करा. पहिलं काम तुमचा कोर एरिया म्हणजे एक एरियाकडे फोकस करा. जिथपर्यंत एक काम होत नाही तिथून B जाऊ नका, B जाऊन C जाऊ नका. जेवढं काम तुमच्या लेवलचं आहे ते करा, बाकी सगळं डेलिगेट करा. हे सिंपल वॉरन बफेटचं म्हणणं आहे की यू शुड हॅव ॲबिलिटी टू से नो टू अदर्स, फोकस ऑन दोज ॲक्टिव्हिटीज वेर एक्सपर्ट इन. बाकी सगळे इट्स अन आर्ट ऑफ डेलिगेटिंग. असेच पॉवरफुल
जबरदस्त खणखणीत पुस्तकं मी घेऊन येणार आहे. सो कीप फॉलोइंग. आय चेंज युअर लाईफ व्हेरी शॉर्टली. थँक्यू. थँक्स अ लॉट.